नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण जी की धर्मादाय आयुक्तालय भरतीचा आज झालेला मित्रांनो पेपर बघा या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, पेपरामध्ये कोणत्या प्रकारची प्रश्नसंच मित्रांनो बघा या ठिकाणी विचारण्यात आलेली होती या ठिकाणी बघा ते आपण मित्रांनो पाहणार आहोत। मित्रांनो बघा, तत्पूर्वी नवीन असाल आपल्या चॅनलला आताच सबस्क्राइब करून घ्या। आणि मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय तर बघा, हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी आपल्या स्टुडंट्सने मित्रांनो बघा व्हॉट्सअपच्या मित्रांनो माध्यमातून बघा प्रोव्हाइड केलेले आहेत। म्हणून मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच बघा परीक्षेला विचारण्यात आलेली होती। ओके बघा मित्रांनो, संपूर्ण भाग या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या। हमारा पडोस हमारा समाधान ही योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे तर जे की बघा क्रमांक अ पश्चिम बंगाल। ओके, हे आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर होतं। बघा दुसरा, धातू साधित विशेषण कोणते तर बघा जे की क्रमांक बघा जे की ब पडकी माडी मित्रांनो हे धातू साधित विशेषण आहे। पुढचा, रामने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखायचा होता तर जे की मित्रांनो बघा रामने प्रश्न विचारला यातील कर्म जे की क्रमांक बघा क प्रश्न हा होता। मित्रांनो बघा, यातील कर्मा कोण, प्रश्न विचारणारा कोण तर जे की मित्रांनो बघा राम हा कर्ता आहे। आणि मित्रांनो कर्त्याने कशावर क्रिया केली तर प्रश्नावर केली, म्हणजे बघा जे की क्रमांक बघा क प्रश्न आपला कर्म आहे। ओके, पुढे जलद अचूक समानार्थी शब्दांचा पर्याय निवडायचा आहे तर मित्रांनो बघा जलद बघा या शब्दाचा अचूक बघा समानार्थी शब्दांचा पर्याय म्हणजे जे की क्रमांक बघा ड मेघ व वेगाने हे आहे। ओके, लक्षात असू द्या मित्रांनो, नोट डाऊन करून घ्या। आणि मित्रांनो अद्याप जर तुमचा या ठिकाणी पेपर झाला नसेल तर हे संपूर्ण प्रश्न बघा मित्रांनो आत्ताच्या आता पाठच करा, कारण मित्रांनो जवळपास एकतरी प्रश्न बघा रिपीट होऊ शकतो किंवा मित्रांनो रिपीट जरी न झाला तर तुम्हाला कमीत कमी मित्रांनो पेपरचा फॉर्मॅट मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला कळून जाईल। मित्रांनो त्यानुसार बघा तुम्ही या ठिकाणी आता बघा उरलेल्या 2-4 दिवसामध्ये या ठिकाणी तुम्ही अभ्यास करू शकाल। ओके, बघा पुढचा प्रश्न 5वा, जाणून घेण्याची इच्छा असलेला या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सुचवा तर बघा जे की मित्रांनो जाणून घेण्याची इच्छा असलेला मित्रांनो बघा जे की जिज्ञासू असे म्हणतात, जे की क्रमांक बघा अ। ओके, लक्षात असू द्या। बरोबर जोडी कोणती ते ओळखायचं आहे तर जे की मित्रांनो बघा क्रमांक मित्रांनो ब, मोजकेच आहार घेणारा म्हणजे मित्रांनो मिताहारी मित्रांनो बघा ही जे की या ठिकाणी बरोबर जोडी आहे। आणि बाकीचे मोजकेच बोलणारा, मितव्ययी, मूर्तीची पूजा करणारा मूर्तिभंजक आणि काटकसरीने खर्च करणारा मितवासी हे मित्रांनो बघा तीनही जोड्या या ठिकाणी चुकीच्या आहेत। ओके, या ठिकाणी जे की क्रमांक बघा ब ही बघा जे की बरोबर जोडी आहे। पुढे 7वा, चामुंडा बघा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय तर जे की भांडखोर स्त्री किंवा दुष्ट स्त्री मित्रांनो बघा असा याचा अर्थ होतो। पुढे 8वा प्रश्न, बघा गाशा गुंडाळणे या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार पुढीलपैकी कोणता आहे तर गाशा गुंडाळणेचा मित्रांनो बघा जे की समानार्थी वाक्यप्रचार मित्रांनो जे की क्रमांक बघा ड पोबारा करणे असा होतो। ओके, लिहून घ्या मित्रांनो, लिहून घेऊन लक्षात असू द्या किंवा पाठांतर करून घ्या, कारण मित्रांनो हा देखील प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये पुन्हा एकदा ठिकाणी कोणत्याही शिफ्टला मित्रांनो विचारला जाऊ शकतो। ओके, पुढे मोठ्या माणसाच्या बघा अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची होती तर याची म्हण जे की बघा क्रमांक अ बघा दिव्याखाली अंधार याचा मित्रांनो बघा जी की म्हण होती। ओके, दिव्याखाली अंधार मित्रांनो या म्हणीचा अर्थ मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात असा होतो। ओके, हे पण लक्षात असू द्या। पुढे 10वा, कोणत्या बघा न्यायमूर्तीचा बघा विरोधात बघा जे की राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव बघा मांडण्यात आला आहे तर जे की बघा क्रमांक बघा ब न्यायमूर्ती यशवंत वर्मा। ओके, लक्षात असू द्या, जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी प्रश्नाचं आपला राईट आन्सर आहे। पुढे महाराष्ट्र बघा राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालविला जातो। बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालविला जातो तर जे की क्रमांक बघा अ महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम 1965 नुसार मित्रांनो चालविला जातो। क्रमांक बघा अ आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। पुढे बघा नवजवान बघा भारत सभेची स्थापना कोणी केली होती तर नवजवान भारत सभेची स्थापना बघा जे की क्रमांक बघा ब भगतसिंगने मित्रांनो केलेली होती। बघा जे की भगतसिंग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर होतं। पुढे बघा 1857च्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे होते
तर मित्रांनो बघा 1857च्या उठावाबाबत मित्रांनो चुकीचं विधान जे की क्रमांक 3 बघा मित्रांनो जे की या ठिकाणी होतं, उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात उठावाचे अधिक लोण होते. मित्रांनो बघा हे विधान चुकीचं आहे. ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना बघा ठेवायचं आहे या ठिकाणी. ओके, पुढे हां, चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. मित्रांनो बघा जे की चुकीची जोडी यापैकी क्रमांक बघा ड चले जाऊ चळवळ 1935ची नाही. ओके, लक्षात असू द्या. तर बघा मित्रांनो चले गाव चळवळ ही मित्रांनो बघा 1935ची नाही, तर कोणत्या मित्रांनो इसवी सनाची आहे बघा. तुम्ही या ठिकाणी सर्वजण कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगा. ओके, अवश्य कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. पुढे तर बघा 15वा प्रश्न, रेडियमचा शोध कोणी लावला. तर मित्रांनो बघा या ठिकाणी बघा रेडियमचा शोध कोणी लावला या प्रकारचा प्रश्न होता. तर जे की बघा क्रमांक बघा अ मेरी क्युरी यांनी मित्रांनो बघा जे की रेडियमचा शोध मित्रांनो लावलेला होता. पुढचा सेस्मोग्राफ बघा मित्रांनो हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे. तर सेस्मोग्राफ मित्रांनो बघा हे कोणत्या प्रकारचे या ठिकाणी उपकरण आहे. तर जे की बघा क्रमांक बघा ब भूकंप नोंदक मित्रांनो बघा भूकंपाची नोंद करणारे मित्रांनो बघा हे जे की सेस्मोग्राफ मित्रांनो बघा हे उपकरण आहे. ओके, जे की क्रमांक बघा ब भूकंप नोंदक बघा मित्रांनो भूकंप नोंदक हे बघा या ठिकाणी मित्रांनो सेस्मोग्राफ या मित्रांनो बघा प्रकारचं उपकरण आहे. ओके, पुढे डाळिंबापासून बघा मित्रांनो पुढीलपैकी कोणती बघा पोषक तत्वे मित्रांनो बघा भरपूर प्रमाणात बघा मित्रांनो आपल्याला मिळतात. तर जे की डाळिंबापासून कोणती पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात. तर जे की क्रमांक बघा क प्रथिनं या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर होतं. शेवटचे बघा मित्रांनो 3 प्रश्नसंच उरलेली आहेत. अरविंद मुक्त कृषी विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली. तर अरविंद मुक्त कृषी विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली. तर जे की क्रमांक बघा ड 2013 साली मित्रांनो बघा नागपूर या ठिकाणी मित्रांनो अरविंद मुक्त कृषी विद्यापीठाची मित्रांनो स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली होती. पुढे 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न मित्रांनो आहे. मित्रांनो खाद्यान्न पीक आहे. तर जे की बघा क्रमांक मित्रांनो अ मित्रांनो ज्वारी हे पीक मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रात मित्रांनो बघा प्रमुख खाद्यान्न पीक आहे. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची होती. तर मित्रांनो बघा या ठिकाणी चारीपैकी कोणती जोडी चुकीची आहे. तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो ब राजेवाडी मित्रांनो संत्री ही चुकीची जोडी आहे. तर संत्रीसाठी मित्रांनो बघा राजेवाडी प्रसिद्ध नसून मित्रांनो बघा नागपूर हे शहर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी प्रसिद्ध आहे, जे की लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे का थोडंसं पेपर मित्रांनो बघा या ठिकाणी आजचा पेपर मित्रांनो जे की सर्व शिफ्टमध्ये मित्रांनो अवघड लेवलचा होता. बाकी मित्रांनो थोडेसे प्रश्न देखील या ठिकाणी सोपे आणि अवघड मित्रांनो अवघड काऊन होता सांगतो. तर ते म्हणजे बघा जे की गणित आणि मित्रांनो बघा इंग्रजीचे थोडेसे मित्रांनो बघा जे की टफचे मित्रांनो बघा प्रश्नसंच होते. त्यामुळे बघा मित्रांनो थोडासा आजचा पेपर मित्रांनो बघा जे अवघड लेवलचा होता, एवढं तुम्ही लक्षामध्ये असू द्या. मित्रांनो बघा तुम्ही हे जे आपले संपूर्ण काही आजचे प्रश्नसंच आहेत मित्रांनो या प्रश्नसंचांचा मित्रांनो फॉर्मॅटनुसार बघा जर तुम्ही या ठिकाणी अनेकही तुमचा पेपर झाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी अभ्यास करून घ्या. म्हणजे येणाऱ्या मित्रांनो बघा तुमच्या स्विफ्टमध्ये मित्रांनो जे की तुम्हाला हे संपूर्ण प्रश्नांचा मित्रांनो प्रकारचेच ठिकाणी प्रश्नसंच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणून मित्रांनो बघा याच प्रकारचे तुम्ही संपूर्ण परीक्षेला जाण्या अगोदर प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर करून जा. आणि बाकी मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील मित्रांनो जास्तीत जास्त बघा आपला आजचा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.